हॅलो लेडीज, दिस इज जी अँड दिस इज एस. तर आम्ही हा एक तिसरा पार्ट आहे आमचा क्वेश्चन अँड आन्सर्स वाल्या फन सिरीजचा. पहिले 2 पार्ट्स रिलीज झालेत, ते पहिले जाऊन बघा. आम्ही एकमेकींना जे प्रश्न विचारतोय ते आम्हाला माहित नाहीयेत आणि आम्ही त्यांची ऑन द स्पॉट उत्तरं देतोय आणि ही खूप मज्जा येते या सिरीज मध्ये. तर लेट्स कंटिन्यू विथ दॅट. येस, चल पहिले मी विचारते. हा, ठीक आहे, विचारू. विचार. तुझं सगळ्यात पहिलं प्रोडक्ट नायकावर तू ऑर्डर केलेलं? बाप रे बाप. असं नूब लेवलवर ऑर्डर 3 केलं वर्ष असशील. पहिले एक ऑर्डर केली होती. नाही, पण तेव्हा एवढे आपण म्हणजे नाही का आताच्या मानाने नूबच होतो ना ग. हो, obviously. म्हणजे ऑनलाईन शॉपिंग आणि स्पेशली ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे मला आता जरा वेळ लागेल ते ऍप उघडायला आणि ऑर्डर. किती मागची ऑर्डर आहे ती 3 वर्षापूर्वीची ऑर्डर. आय थिंक 2020 की 21 मध्ये पहिली ऑर्डर दिली होती नायकावरून. आणि तेव्हा मला जस्ट फॉर फन, म्हणजे असं नाही की मला काही खरंच गरज आहे, पण नायकावरून ऑर्डर देऊन माझ्या घरात कॉस्मेटिक्स येणार आहे म्हणजे हे कॉन्सेप्ट माझ्याकडे इतकी भारी होती. मज्जा वाटायची त्यावेळेला ग. आणि एक्साइटिंग वाटतं ते ओपन करणं आणि ते अनपॅकिंग करणं वगैरे. आणि तेव्हा जस्ट नवीन नवीन इंस्टाग्राम वगैरे पण वर आलं होतं ना. बरोबर. असं नॉस्टॅल्जिया हिट होणार आहे बरं का तुला. हो. सगळ्यात पहिली ऑर्डर. येस. मग एक क्विक रिव्ह्यू पण देऊन टाक की त्यातलं काय चांगलं वाटलं होतं तुला समजा. पण मी म्हणजे 3 वर्षापूर्वी पण बरंच चांगलं ऑर्डर केलं होतं. ओके. अगं, पिअर्सचं फ्रेश बॉडी वॉश, सॉफ्ट अँड फ्रेश, ते निळं नाही का. हो. ते अजिबात घेऊ नका. नाही, ते चांगलं नाहीये. ओके. त्यानंतर लॉरियल पॅरिसचं ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑइल नाही का, ते सिरम जे मी लावायचे, ते आय थिंक मी नायकावर बघूनच मग वापरलं आणि मग मला ते वर्क झालं. ते छान आहे, ते खूप छान सिरम आहे. हीट प्रोटेक्टंट म्हणून पण मी आता लावलंय. हीट प्रोटेक्टंट म्हणून पण आहे आणि फ्रीज फ्री होतात. खूप छान आहे ते. आणि नायकाचे प्रोडक्ट्स आले होते ना स्वतःचे. नायकाचे लिपस्टिक्स आले होते. म्हणजे आता त्यांचं खूप रेंज आली आहे, पण तेव्हा लिपस्टिक्स आणि नेल पेंट्स वगैरे खूप कमी ऑप्शन्स अवेलेबल होते. तर मी ते ट्राय करून पाहिले होते या ऑर्डर मध्ये की कसे आहेत. ओके, ठीक आहे. मग ते लिपस्टिक चांगली होती का? लिपस्टिक त्यांची ठीक आहे. मला असं वाटतं की त्यांची जी मॅट आणि क्रीम लिपस्टिक आहे ना, ती लॉंग लास्टिंग नाहीये. ओके. पण ते सिरम तर चांगलं होतं. ते सिरम छान आहे. आणि मी अजून काहीतरी बोलले ना, पण ते तुला घेऊ नका म्हणाली. पेअर्सचं ना. मग तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी ते सिरम लिंक करू आपण. येस. ओके, चल तू विचार आता. ओके. जर तुला तुझ्या जवळच्या व्यक्तीला आयुष्यात एकच गिफ्ट द्यायचं असेल. ओके. खूप हेवी आहे. जवळचं नाही, ठीक आहे. जवळचं म्हणजे कोणाला ना, म्हणजे त्यांनी व्हॅरी होईल. चल ठीक आहे, तुला मला ओके लाईफ मध्ये एकच गिफ्ट द्यायचं आहे. ओके. तू कोणतं गिफ्ट देशील? लाईफ मध्ये एकच गिफ्ट द्यायचंय मला तुला ना. ओके, मला म्हणजे मला जे सगळ्यात पहिल्यांदा इम्प्रॉम्प्टू आलं तेच सांगते. एअर फ्रायर देईल मी तुला. हो ना, म्हणजे एकच द्यायचं तर मी महाग देईन. ऑल राईट. एकच द्यायचं तर महाग देईन, कारण आता नंतर द्यायचं. मग मी स्प्लर्ज करीन आणि तेच देईल मी तुला. नाईस. चालेल मला है ना. ठीक आहे. चला आता मी विचारणार ना ग, एखादं असं म्हणजे नाही का प्लग इन करून लावता येईल, म्हणजे इलेक्ट्रिक रिलेटेड ग्रूमिंग किंवा ब्युटी टूल कोणतं आहे तुझं की जे पटलंय तुला, म्हणजे हे भारी आहे, हा विषय चांगला होता, बरं झालं मी खर्च केला ह्याच्यावर. असं ऍक्च्युली मी हेअर ड्रायर शिवाय काहीच वापरलं नव्हतं आतापर्यंत. पण मी एक अर्बन योग म्हणून एक नवीन कंपनी आहे, त्याचं मी माझ्या बहिणीला ते गिफ्ट केलं आणि मी पण वापरून पाहिलं ते. तर ते चांगलं आहे, म्हणजे बेसिक ब्लो ड्रायर आहे ते. तर ब्लो ड्राईंग ब्रश येतो. ते 2 in 1 येतात. त्याच्यात ड्राय पण करता येतात केस आणि ब्लो ड्रायर ब्रश पण आहे. म्हणजे ते असं काय म्हणतात त्याला, एकाच त्या याला बॉन्डला 2 गोष्टी अडकवता येतात. ओके. एकदा ड्रायर आणि ते काढून मग ब्लो ड्रायर ब्रश. अरे चांगलं आहे. आणि मग ते 2 in 1 असं वापर होतो त्याचा. तर आय थिंक ते स्वस्त आहे. म्हणजे आपण जर ॲलन ट्रूमन किंवा अगदी डायसन वगैरे तर खूपच महाग जातं. ते डायसन म्हणजे. हो. तर असं काही तुम्हाला खूप
आता इन्व्हेस्ट करायची नसेल तर एक 2-2.5 हजारात ते येऊन जातात. आणि म्हणतो ना एक हात चालला पाहिजे, ह्या वस्तू वापरणं सोपं नाहीये. असं टीनेजर्स, हा म्हणजे 11वी-12वी किंवा फर्स्ट इयर सेकंड इयर पर्यंतच्या मुलींना काही द्यायचंच आहे तुम्हाला, त्यात पण काय थोडं अगदीच. तर मग त्याच्यासाठी ठीक आहे. त्यात हात बसल्यावर कधी डायसन घेणं वेगळी गोष्ट आहे ना. बरोबर आहे. ओके. जेव्हा तू पॅरिसला जाशील ओके तेव्हा तू अशा 3 गोष्टी सांग ज्या नक्की पॅक करशील आणि ज्या रियुजेबल आहेत आणि इंटरनॅशनल ट्रॅव्हल साठी रेडी आहे. माझं उत्तर रेडी माझं उत्तर आहे रेडी ऑलरेडी. एक तर मी ना असे माझ्या विशलिस्ट मध्ये आहेत असे पॉइंटी बूट्स असतात ना, पॉइंटी बूट्स जे येतात ना, एकदम म्हणजे त्याचं हिल एकदम पॉइंटी असतं पण पुढे सिंच्ड आहेत, तसं एक बूट घेईन. ओके. आणि मी बेसिक मध्ये नाही जाते, म्हणजे स्पेशली पॅरासाठी जे डोक्यात आहे माझ्या ते घेईन. आणि एक अशी ना एक्झॅक्टली अशी बुरे हॅट नाही, ती नाही का ती त्यांची जे येते ना पेंटर्स हॅट जी असते तशी नाही, पण तशाच साईडला वळणारी जी मी इतर वेळेला नंतर वापरू शकेन. म्हणजे तशी वाली एक हॅट ती आहे माझ्या डोक्यात, ती पण मी लिंक करून देईन, ती घेईन. आणि अजून एक म्हटलं तर ना एक ना असं ऍक्च्युली ते बघ मी तुला म्हणलं ते ती जी रेड बॅग तू दाखवली होती ती माझ्या विश लिस्ट मध्ये, तर तशी चेरी रेड मध्ये म्हणजे मी खूप शोधल्यात पण चांगली मला आवडणारी मला ती एकच सापडली, तर ती बॅग आहे माझ्या विश लिस्ट मध्ये. मग ती नाही तर मग कुठली तरी चेरी रेड बॅग घेईन मी, कारण रेड लिपस्टिक तर असेलच माझ्याकडे. तर मला असं डोक्यात की ती बॅग, ह्या असा व्हाईट शर्ट, ती रेड लिपस्टिक आणि ती बॅग आणि मग हिल वगैरे असं, म्हणजे माझं ठरलंय ग, माझं ठरलंय सगळं. मला माहिती तुझं ठरलंय म्हणून मी तुला प्रश्न विचारला. आणि ते मी परत वापरीन, परत वापरीन. म्हणजे रियुजेबल आहेत ते आयटम्स, हे पण इम्पॉर्टंट आहे. राईट. मस्त होता हा पण प्रश्न. चल ठीक आहे, चल आता मी विचारते तुला. ओके, आता तू तयार होऊन आलीस ना, तर आंघोळीपासनं फेस प्रेप करणं किंवा मेकअप करेपर्यंतची वापरलेली सगळ्यात स्वस्त गोष्ट सांग. ओके, स्वस्त म्हणजे कळलं ना, स्किन केअर आणि मेकअप रिलेटेडची सगळ्यात स्वस्त, पण तुला असं वाटतं की आहा मज्जा आली असं. ओके, स्वस्त गोष्ट प्रेप करण्यापर्यंतची स्वस्त गोष्ट म्हणजे मी तर टोनर नाही वापरत, तर गुलाबजल सगळ्यात स्वस्त. ते वापरलं होतं, गुलाबजल वापरलं होतं. ओके. आणि माझी लिपस्टिक पण तशी स्वस्त आहे. हो का? म्हणजे सगळं जर कन्सिडर केलं की सनस्क्रीन आणि ते सगळं कन्सिडर केलं तर मग लिपस्टिक आय वुड से. त्यातल्या त्यात लिपस्टिक म्हणजे गुलाबजल तर फारच स्वस्त. पण लिपस्टिक पण असं आहे की अफोर्डेबल आहे. ते लॅक्मेचं 9 to 5 आलंय, ते अफोर्डेबल आहे, छान आहे. बरोबर आहे. लिंक डाऊन करू आपण, सगळं आम्ही तुम्हाला लिंक डाऊन करून देऊ. ओके, आय नो की यू आर इन टू DIY प्रोडक्ट्स. येस. तर तुला एक असा DIY प्रोडक्ट जो म्हणजे जे करण्यासाठी तुझा जो इन्ग्रेडियंट होता तो तुला किचन मध्येच सापडला आणि तुला असं होतं की ओ माय गॉड, हे वापरून हे तयार झालंय. बापरे. ओके. मी एकच इन्ग्रेडियंट जर तू म्हणली ना की एक गोष्ट वापरली आणि मी केवढं काय बनवलंय व्हरायटी मध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी वापरलंय, तर मी म्हणेन आपलं जवस असतं ना, त्याचं ते पाण्यात उकळवून आणि गरम असतानाच आपण स्ट्रेन करून घ्यायचं, तर जवसाचं जेल तयार होतं. म्हणजे मला एक कळत नाही, आता बघ ते आलंय, सगळ्यांना माहिती असेल, ते स्नेल म्युसिन आलंय बघ. लोक त्याच्यासाठी पैसे घालतात. एक तर ते स्नेल म्युसिन म्हणजे तुला माहिती का, मी 2016 मध्ये जेव्हा मी म्हणजे आर्टिकल्स वाचत होते किंवा थोडं नाही का आपण पाहत असतो काही गोष्टींमध्ये, तेव्हा मला मी हिस्ट्री रिलेटेड काहीतरी वाचत असताना मला कळालं की हे जे चायना कोरिया साईडला आहेत ना, गोगलगाईचं जे मागे राहतं ना, ते चेहऱ्याला वापरण्याचं एकदम एन्शियंट काळापासून प्रथा होती. म्हणजे जुन्या काळात फक्त एलिट लोक, फक्त रॉयल लोक ते अफोर्ड करू शकायचे आणि ते तसं सुरू झालं. मग नंतर ते त्यांच्या स्किन केअर मध्ये यायला लागलं. 2016 मध्ये मला कळालं की तिकडे असे प्रोडक्ट्स आहेत स्नेल म्युसिन रिलेटेड, आणि मला त्यावेळेला असं वाटायचं की इतकं बेकार, म्हणजे हे काय आहे, म्हणजे मला असं वाटायचं की ते नेमकं काढतात कसं त्या गोगलगाई, म्हणजे मला ते क्रुएल्टी वाटायची ग फार. आणि ते मला वाटलं की बरं झालं भारतात असं नाहीये, आणि ते आता बेकार पद्धतीने जाळं पसरले, लोक आणि मुली घेतायत ते स्नेल म्युसिन. तर मला फार फेमस झाले. एक तर मला ते कळत नाही ते कशा पद्धतीने काढतायत त्या गोगलगाई मधनं, काय म्हणजे त्याच्यात किती क्रुएल्टी जात असेल मला नाही माहिती. आणि मला असं वाटतं की इतकं क्रेझी जायची गरज नाही की स्नेल म्युसिन वगैरे, एवढं क्रेझी जायची गरज नाही. स्किन केअर म्हणजे
जरा असं म्हणजे तब्येतीला धरून असावी ग. हा म्हणजे जसं फिटनेस आहे राईट, फिटनेस साठी आम्ही नेहमी सांगतो की अगदी कीटो बिटो नका करू, कारण ते सस्टेनेबल नाहीये. तसं स्नेल म्युसिन पण सस्टेनेबल नाहीये. सस्टेनेबल सोडून दे, मला असं वाटतं की वेअर डज दिस एंड ना. म्हणजे आज स्नेल म्युसिन, उद्या काय लागेल, उद्या वटवाघळाचं रक्त लागेल, काय लागणार आहे, म्हणजे त्याला काही लिमिट आहे का काय? मग मला नाही वाटत ते तसं. असं जनरल म्हणजे इझी असावं ना ते, असं म्हणजे बरोबर आहे. पृथ्वी तलावर असं काहीतरी आपल्यामुळे त्रास नाही व्हायला पाहिजे, काही कीटकांना का असे ना, किंवा कोणाला अशा प्राण्याला का असे ना, इतकं क्रेझी नसलं पाहिजे ते. तर तुम्ही जेव्हा जवसाचं जेल काढाल ना, त्याचं जे टेक्स्चर आहे ना, ते लिटरली एक्झॅक्ट त्या स्नेल म्युसिन सारखं आहे. म्हणजे जेवढं मी व्हिडिओ बघितले, आय थिंक मी हे बघितलं होतं की ते हेअर केअर साठी युज करतात, हेअर केअर किंवा चेहऱ्यावर, चेहऱ्यासाठी पण करतात फ्लॅक्सीड जेल. हो, चेहऱ्यासाठी, हेअर केअर साठी तुम्ही युज करू शकता. आणि म्हणजे लिटरली असं एक 50 रुपयाचं पाकिट आणलं तर त्याच्यात असं अर्ध पातेलं तयार होतं ग. मग ते केवढं स्वस्त आहे आणि ते कोणाला त्रास देय नाहीये. अलग अलग. आणि ते टिकतं, बरंच टिकतं ते, म्हणजे पद्धतशीर टिकतं ते एकदा बनवल्यानंतर. तर मी त्याचा बेस घेतला आणि मी काही इन्ग्रेडियंट वापरून, म्हणजे मी एकदा ते बनवते आणि तो बेस म्हणून घेते, त्यात काही वेगळ्या गोष्टी वापरून हेअर पॅक बनवते, त्यात काही वेगळ्या गोष्टी वापरून क्रीम बनवते. असं काही ना काही करून मी त्याचं म्हणजे नाही का 2-3 गोष्टी बनवून टाकते आणि ते युज करते. मला असं वाटतं की ते असं वाटलं की अरे लई भारी काम झालं. आय थिंक याच्यावर ऑर्गॅनिक काहीच नाही असू शकत नाही का. ऑर्गॅनिक स्किन केअर ज्याच्या नावाखाली आपण एवढे पैसे खर्च करतो, आय थिंक एक्झॅक्टली ग्रेट. म्हणजे जवस लागतं महाराष्ट्रीयन घरात, आपण नाही का खातो जवसाचे, असतं ते घरात आपल्याकडे सहज अवेलेबल असतं. हो. आणि म्हणजे लिटरली मी माझ्या म्हणजे डिलिव्हरी नंतर जेव्हा केस गळतात, सगळ्यांना माहिती आपले म्हणजे नाही का केस गळतात, म्हणतात ना मूल हसायला लागल्यावर गळतात केस, तर ते असं की थोडक्यात ते प्रोटीनचा काय झोल होत असेल माहित नाही मला, तर आपली आजी तशी म्हणते. तर ते ऍक्च्युली लाडू, चटणी, त्यावेळेला मी ते खात होते. आणि तरी पण एक जोड म्हणून मी जवसाचे हेअर मास्क वगैरे अगदी तेव्हापासून लावायला सुरू केलं. आणि मग मला असं वाटतं तेव्हा मग ते कंट्रोल आलं होतं. म्हणजे मी पाहिलंय माझे बर्बाद होत आलेले केस मी वाचवलेत जवसाच्या त्या जेलमुळे. त्यामुळे मी ते रेकमेंड नक्कीच करेन. येस, ग्रेट. सो हा होता आमचा क्वेश्चन आन्सर्सचा फन सिरीज, आमची एक क्वेश्चन आन्सर्सची, आणि त्याचे 3 एपिसोड्स आम्ही शूट केले. हा शेवटचा एपिसोड आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना मजा आली असेल. आम्हाला पण शूट करायला खूप मजा आली. आणि सगळे प्रोडक्ट जे काही आम्ही सांगितलेत, वापरलेत, ते सगळे आम्ही लिंक डाऊन करून दिलेत. जर तुम्हाला जाऊन बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये नक्की बघा. थिर काय असतं मग हाड थोडी म्हणतात मांजरीला, थिर म्हणतात आमच्याकडे. तुझ्याकडे काय म्हणतात? हो, मांजरीला थिर म्हणतात, कुत्र्याला हाड म्हणतात. अच्छा. आणि माणसाला चल हट. ठीक आहे. Okay, for now we will wrap up this episode. This is G and this is S.